हाय, मी सारिका. आज एका कार्यक्रमाला बोलवले होते. पटकन तयार झाले आणि मस्त निघाले मी. वडील आणि मुलं ह्यांचं फायर कुकिंग कॉम्पिटिशन. सोसायटी फार मोठी, पार्क स्ट्रीट टिटॅनियम सोसायटी, काळेवाडी. परीक्षक म्हणून जाण्याचा मान मिळाला. जज म्हणून मला त्यांनी बोलवले होते. माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्यांनी मला इन्व्हाइट केले तिथे. खरंच त्या मॅमचा मनापासून धन्यवाद. मग मी गेले सोसायटीमध्ये, भेटले सर्वांशी, बोलले सर्वांशी. सर्वांनी छान वेलकम केलं. मग मी तिथे फायर कुकिंग स्पर्धकांना भेटले, छान त्यांच्याशी रमले, गोष्टी केल्या. छान त्यांचे आयटम्स पहिले मी चेक केले, त्यांचं प्रेझेंटेशन चेक केलं. खूप जणांनी भरपूर आयटम्स बनवले होते. फायर कुकिंग असून सुद्धा त्यांनी खूप छान वेगवेगळे न्यू व्हेरिएशन आणि हेल्दी आयटम्स होते. प्रत्येक जणांजवळ हेल्दी आयटम होता. असं नव्हतं की फायर कुकिंग आहे म्हणजे आपण विदाऊट गॅसनुसार आपण हे सर्व आयटम बनवलेले होते त्यांनी. आणि त्यांचे नावंसुद्धा एवढे युनिक दिले होते आणि टेस्ट अप्रतिम होती. सर्वांचे मी टेस्ट केले आयटम. नंबर काढणं मला टफ होतं कारण की सर्वांनी प्रेझेंटेशन छान केलं आणि वेगवेगळे युनिक मेनू होते. पूर्ण हेल्दी व्हर्जनमध्ये मेनू होते. आणि मुलांनी आणि वडिलांनी खरंच आपण म्हणतो ना की आपण मुलांना आई शिकवते सगळ्या गोष्टी, पण इथे कसं होतं पालकांसोबत स्पर्धा होती ही मुलांसोबत. खरंच दोघांचं कॉम्बिनेशन, दोघांनी छान प्रकारे मेनूज बनवले. नंतर मग मी त्यातून 3 नंबर्स काढले. भरपूर गोष्टी टेस्ट केल्या सर्वांशी. नंतर त्यामध्ये मला टफ होतं. मग मी बोलवलं सोसायटीच्या दोघी-तिघी माझ्यासोबत होत्या. आम्ही दोघी-तिघी मिळून सगळ्यांचे आयटम टेस्ट केले. नंतर त्यांनी पण खूप मला हेल्प केली. त्यांच्यासोबत पण मी फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले. मग नंतर मला 3 नंबर काढण्याचा मान मिळाला. स्टेजवर गेले. स्टेजवर पण मी माझ्याबद्दल खूप काही बोलले की माझा असा बिझनेस आहे, सारिका कुकिंग अँड बेकिंग क्लासेस. वाकडमध्ये आज 10 वर्ष झाले आपण क्लासेस चालवतो. हे सर्व काही मी बोलले. नंतर 3 नंबर मी अनाऊन्स केले. तिघांचे नंबर्स काढले. त्यांना छान गिफ्ट्स देण्यात आले. मलासुद्धा छान त्यांनी हॅम्पर्स देऊन माझं वेलकम केलं. आणि नंतर मग मी नंबर्स काढले. आणि खरंच माझ्यासाठी हा दिवस खरंच मोठा होता. माझ्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि सर्व गोष्टी खूप छान पार पाडल्या आणि मस्त होता माझ्यासाठी आजचा हा दिवस. थँक्यू सो मच. आणि मेन म्हणजे त्यांना सगळ्यांना थँक्यू सो मच.